नमस्कार. रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत प्रसिद्ध गायक संजू राठोड ह्याच्या विषयी माहिती. संजू राठोड म्हणाला, लहानपणापासून मी मस्तीखोर आहे. मी 10वीला असताना मला एक मुलगी आवडायची. तिने मला एक चिठ्ठी लिहिली होती. त्यामध्ये तिने शायरी वगैरे लिहिली होती. ती खूप विनोदी होती. चावल का पानी आंगन में फेका, मैंने मेरे संजू को स्कूल में देखा, अशी ती शायरी होती. तेव्हापासून मी 2-4 ओळी लिहायला लागलो. तेव्हा मला एवढं कळायचं नव्हतं. मी तेवढा परिपक्व नव्हतो. तेव्हा केवळ 16 वर्षाचा होतो. मी तिच्या शायरीला उत्तर दिलं की फूल है गुलाब का, उसे सूखा मत देना, लड़का हूँ गरीब का, मुझे धोका मत देना. असं गुलाबी साडी या गाण्याचा लेखक आणि गायक संजू राठोड म्हणाला, लहानपणापासून मी मस्तीखोर आहे. मला वाटायचं 10वी नंतर मी फक्त 2 ते 3 वर्ष घेणार आहे. तेव्हा मी शेतात काम पण करायचो. म्हशी वगैरे घेणार होतो. त्यानंतर दूध वगैरेंचा व्यवसाय करणार होतो. 10वीत प्रेम केलं. तेव्हा माझा मित्र चिठ्ठी पोच करायचा. नंतर त्यालाच ती एंगेज झाली. तिच्या बेस्ट फ्रेंडची चिठ्ठी मला आली. सुरुवातीला मी रॅप लिहत होतो. मी विनोदाने या फील्डमध्ये आलो. पण या फील्डमध्ये आल्यानंतर मला समजलं की स्ट्रगल काय असतं, नातेवाईक काय असतात. फील्डमध्ये यायच्या अगोदर वडिलांना सांगायचो पैसे पाहिजे. वडील द्यायचे. माझे बाबा वेल्डिंग काम करतात. असंही नाही की ते खूप पैसे कमवायचे. तेव्हा मी फार परिपक्व नव्हतो. पप्पांना म्हणायचो मला पैसे पाहिजे. नाही दिले तर मग रडायचो. नाही तर मग रुसून बसायचो. घरचे थोडे हळवे असतात. आपल्यासाठी काम करतात, असंही संजू राठोडने सांगितलं. पुढे बोलताना संजू राठोड म्हणाला, मला सुरुवातीला वाटलं की मी 10वी नंतर मस्त म्हशी वगैरे घेईन, शेती करेन, दुधाचा व्यवसाय करेन, असं मी ठरवलं. अत्यंत मजेत या क्षेत्रात आलो. पण तेव्हा कळलं की कष्ट काय असतात, नातेवाईक काय असतात. मी इंजिनिअरिंग करत होतो. अशी वेळ आली की मी घरून खूप पैसे घेतले होते. म्हणजेच एक वेळ अशी आली की मी मागे वळू शकत नव्हतो. आपल्याला संजू राठोड विषयी जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंना लाईक करा. धन्यवाद.